दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक रोड देवळाली येथील गांधीधाम भागात बुधवारी 3 तारखेच्या रात्रीच्या वेळी जुन्या वादातून एका तरुणावर गावठी कट्ट्यातून थेट गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं मुख्य आरोपीला शिर्डीतून फिल्मी स्टाईलनं बेड्या ठोकल्या। त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी प्रसार माध्यमांना माहितीनुसार रितेक राजेंद्र पारचे वय 25 वर्ष, राहणार NMC क्वार्टर गांधीधाम देवळाली गाव नाशिक रोड हा तरुण मजुरी करून आपलं पोट भरतो। बुधवारी रात्री जुन्या वादाची कुरापत काढून संशयितांनी रितिकला गाठलं। या भागात आमचीच भाईगिरी चालेल असं म्हणत संशयितांनी थेट रितिकच्या दिशेनं गावठी कट्ट्यातून गोळीबार केलाय। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवानं रितिक या हल्ल्यातून बचावलाय। या घटनेनंतर रितिकनं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित राहुल निकम, किशोर उर्फ किशा निकम, दोघेही राहणार NMC क्वार्टर देवळाली गाव आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। घटनेचं गांभीर्य ओळखून उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आणि त्यांचं पथक तत्काळ संशयितांच्या मागावर रवाना झालं। संशयित आरोपी पोलिसांना गुंगारा देण्यात पटाईत असल्यानं त्यांनी पोलिसांची चांगलीच धावपळ उडवली। आरोपींचा माग काढत पोलीस पथक पुणे आणि अहिल्यानगर इथं पोहोचलं। मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच चतुर आरोपी तिथून पसार होत होते। अखेर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसंच मानवी कौशल्याच्या बळावर मुख्य आरोपी किशोर सुरेश निकम उर्फ किशा हा शिर्डी परिसरात लपल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली। पथकानं शिर्डीत वेढा टाकून किशोरच्या मुसक्या आवळल्यात। त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केलाय। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात अडकला असला तरी त्याचा भाऊ राहुल निकम आणि आणखी एक अनोळखी साथीदार अद्यापही फरार आहेत। उपनगर पोलिसांचं पथक त्यांच्याही मागावर असून लवकरच त्यांनाही गजाआड केलं जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास उपनगर पोलीस करतायत। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2चे किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार विनोद लखन, संदीप पवार, जयंत शिंदे, गौरव गवळी, सुनील गायकवाड, अनिल शिंदे, सूरज गवळी, संदेश रगतवान, पंकज करपे, प्रकाश देवरे, सतीश मंडवई, प्रवीण सांगळे, पोलीस हवालदार गोसावी अशांनी यशस्वीरित्या राबवली। उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 3 जून 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास गांधीधाम देवळाली गाव परिसरामध्ये फिर्यादी रितेक पारचे यास पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे किशोर निकम आणि राहुल निकम यांनी जुन्या भांडणाच्या वादावरनं त्याला धमकी देऊन त्याच्या दिशेने त्याला जीवे ठार मारण्याच्या दिशेने त्याच्यावर त्यांच्याकडील गावठी कट्ट्याने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता। त्याबाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा 341/2026 BNS कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्हा घडल्यानंतर सदर आरोपितांचा शोध घेण्यासाठी आमच्या पोलीस स्टेशनचे DB पथक हे आरोपितांच्या मागावर होते। सदर आरोपितांना पकडण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच DCP श्री किशोर काळे सर तसेच ACP संगीता निकम मॅडम यांनी आम्हाला त्याबाबत आदेशित केलेले होते। यावरून आमच्या DB पथकाने सदर आरोपितांचा पुणे तसेच अहिल्यानगर भागामध्ये कंटिन्यू शोध घेतला असता सदरचा जो मुख्य आरोपी होता कृष्णा निकम तो आज सकाळी पहाटे शिर्डी परिसरातून मिळून आला। त्याच्याकडे त्याने ज्या वेपनमधनं फायर केलं होतं ते सुद्धा आम्हाला त्याच्या ताब्यातून मिळालेले आहे। सदर आरोपीस आम्ही अटक केलेली आहे। सर नेमकं कारण काय होतं एवढे त्या दोघांचं फिर्यादी आणि जे आरोपी आहेत त्यांचा जुना भांडणाचा वाद होता, किरकोळ भांडणं होत राहायचे त्यांचे, त्यावरून सदरची घटना घडलेली होती। या आरोपीवर काही गुन्हे का रेकॉर्डवरच आहे का? हो, सदर आरोपीवर उपनगर पोलीस स्टेशन येथे 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।